गोंदिया जिले के देवरी आमगांव राष्ट्रीय राजमार्ग पर सखारी टोला में तेज रफ्तार टैंकर ने दोपहिया वाहन को टक्कर मार दी। दोपहिया वाहन चालक दागोजी बाहेकर उम्र 70 वर्ष निवासी सिंगा टोला कोटरा ताल सालेकसा की मौके पर ही मौत हो गई। टैंकर क्रमांक AP 02 TC 2513 खाद्य तेल लेकर देवरी से गोंदिया जा रहा था। मृतक दागोजी बाहेकर अपनी स्कूटी क्रमांक MH 35 AF 8358 से 7 गांव सालेकसा मार्ग पर PSC चौक से सखारी टोला जा रहे थे। तभी तेज रफ्तार टैंकर ने उन्हें टक्कर मार दी। टक्कर के बाद टैंकर चालक टैंकर छोड़कर मौके से फरार हो गया। घटना की सूचना मिलने पर सालेकसा थाने के थानेदार भूषण बुडारे व पुलिसकर्मी मौके पर पहुंचे और पंचनामा कर शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया। आगे की जांच सालेकसा पुलिस कर रही है। मृत व्यक्ती हा सिंगाटल्याकडून साखरीटला मार्केटकडे येत असताना भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे ते जागीच पडून राहिले। त्यामुळे 1 तासानंतर ॲम्ब्युलन्सला फोन केला, परंतु ॲम्ब्युलन्स वेळेवर न पोहोचल्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला। कोणी विरुद्ध दुसऱ्या दिशेने येत होते, बाईक कोणाकडून येत होती आणि ट्रक कोणाकडून? नाही, एकाच साईडनं दोन्ही येत असताना जात होते, म्हणजे मागून धडक दिली आणि समोरच्या चाकामध्ये ते दबून राहिले। मृतकाचे काही नाव वगैरे ॲड्रेस वगैरे? त्यांच्या दागो नथुजी बाहेकर मुक्काम सिंगाटला असे मृतकाचे नाव आहे। आज जी दुर्घटना झाली एकदम दुःखद आहे। वयाच्या 65व्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं आहे अपघातामध्ये। ह्या अपघाताला कारणीभूत जे अपघात आहे, पण शेवटी अपघात झाल्यानंतर कमीत कमी 25 ते 35 मिनटं ती ॲम्ब्युलन्स 108 असो किंवा स्थानिक 50 मीटरवर मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र आहे साखरी टोल्याचा, आणि ॲम्ब्युलन्ससाठी तो माणूस विनवण्या करत होता। डॉक्टर फोन उचलायला तयार नाही, उचलला तर ते बाहेरच्या व्यक्तीला देता येते असं त्याचं म्हणणं होतं। म्हणे तो मृतकाचा मुलगा रमेश दागो बाहेकर यांनी सांगितलेलं आहे, आणि तो वेळीच आरोग्य वाहिका आली असती तर त्याचा प्राण वाचला असता कदाचित। उदासीन धोरण आहे। DHOचा संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, यांचा कुठं जिल्ह्याच्या सर्व ढोबळ कारभार सुरू आहे, आणि यांनी वेळेत लक्ष दिलं असतं तर ही वेळ कदाचित आलीच नसती। म्हणून आता तरी जिल्हा प्रशासनाने याच्याकडे गांभीर्यानं घ्यावं। येथील स्थानिक जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई काळे आणि त्यांचे मिस्टर राजूभाऊ काळे हे सतत इथं सुरुवातीपासून आम्हाला मदत करत होते, आणि तसंच स्थानिक लोकांनी मदत केली। पण जिल्हा येथील जो अधिकारी आहे, आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचा, यांनी कोणत्याच पद्धतीची मदत केली नाही। स्थानिक ड्रायव्हर नाही PSCला। आता डेड बॉडी नेण्यासाठी पण आम्हाला बाहेरच्या ड्रायव्हर बोलावं लागला। म्हणजे ही वेळ अशी येत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे, शोकांतिका आहे जिल्ह्यासाठी। तरी पालकमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष घालावं आणि लोकांच्या छोटे छोटे प्रॉब्लेम आहे याच्यातून मार्ग काढून द्यावा हीच विनंती।